ओके, तर सी लँग्वेजचा जो कोड आहे तर तो कसा एक्झिक्यूट होतोय की डॉट सी ची फाईल नंतर डॉट ओबीजे फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होती कंपायलर थ्रू, त्याच्यानंतर ती डॉट ईएक्सी मध्ये बनते आणि नंतर प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला दिसते. हे सी लँग्वेजचं एक्झिक्युशन. हे लाईन तुम्ही नॉर्मल बघितलं, डायग्राम बघितली तरी पण तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर जावा लँग्वेजचं जे एक्झिक्युशन आहे त्याच्यामध्ये ही लँग्वेज डॉट जावाने आपण सेव्ह करतो. नंतर तो कंपाईल केल्यानंतर डॉट क्लास फाईल बनते जी बाईट कोड फॉर्मॅटमध्ये असते आणि ती फाईल नंतर JVM ला पास केली जाते. म्हणजे JVM ला पास करताना जे इनपुट आहे हे कोण द्यायचं काम करतंय? जावाचं कंपायलर. तर हा फॉर्मॅट नीट समजून घ्या. आतापर्यंतचे जे 5 लेक्चर झालेत तर त्याच्यामध्ये आपलं खूप जो कोर पार्ट होता, जो जावा समजण्यासाठी इम्पॉर्टंट होता, तोच पार्ट आपण घेतलाय. बरोबर. तर त्याच्यामध्ये हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, क्लासचे प्रोग्राम, उप्सचे कन्सेप्ट हे सगळं आपलं झालंय. तर 1-2 सेशन जे शेवटचे झालेले आहेत तर ते खूप लक्ष देऊन त्याच्या नोट्स वगैरे काढा. ओके, आणि ही डायग्राम पण काढून घ्या. आता नोट्स जर काढत असतील ना तर डॉट सीचं एक्झिक्युशन, डॉट सी, त्याच्यानंतर डॉट ओबीजे फाईल, त्याच्यानंतर डॉट ईएक्सी फाईल आणि प्रोग्रामचं आउटपुट. आता हे ईएक्सी काय आहे? तर ईएक्सी विंडोज वरती जर प्रोग्राम रन करत असाल तर तुमची डॉट ओबीजे फाईल डॉट ईएक्सी बनते आणि हे कन्वर्ट करायचं काम कुठला टूल करतंय? तर लिंकर नावाचा जो टूल चेन मधला कंपोनंट असतो, जे सी लँग्वेजच्या क्लासला आहेत त्यांना हे लगेच व्हिज्युअलाइज होईल की डॉट सीचा प्रोग्राम डॉट ओबीजे बनतो, डॉट ओबीजे नंतर डॉट ईएक्सी बनतंय आणि डॉट ईएक्सी नंतर एक्झिक्यूट होऊन आपल्याला आउटपुट भेटतं. तर टूल चेनची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. हे कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. मी परत सांगतोय, नोट्स प्रिपेअर करा. जर नोट्स काढल्या नाहीत, फक्त तुम्ही क्लासला आले गेले त्याच्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही तर काहीच उपयोग होत नाही. नोट्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर हा डॉट सीचा एक्झिक्युशनचा प्रोग्राम बेस्ड ऑन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, आणि विंडोज वरती डॉट ईएक्सी बनते तशीच लिनक्स वरती काय बनते? तर डॉट आउट नावाची फाईल. जे सी लँग्वेजला आहेत त्यांना हे पटकन समजेल. ओके, हे होतं सी लँग्वेजचं. आणि ही डायग्राम झाली का काढून सगळ्यांची? सिंपल लँग्वेज, सिंपल डायग्राम आहे. हे बुकचा पण तुम्हाला ऍक्सेस भेटेल, जे फक्त मला ईमेल ऍड्रेस सेंड करा. क्लास झाल्यानंतर मला सगळ्यांनी ईमेल ऍड्रेस शेअर करायचा आहे, त्याला हा ऍक्सेस पण दिला जाईल. आणि हेच बुक जर तुम्ही अमेझॉन वरती घ्यायला गेले तर नागेश्वर रावचं हे जे बुक आहे हे अराउंड 500 रुपीज पर्यंत आहे, पण आपल्याकडे सॉफ्ट कॉपी आहे त्याची, तर बुक घ्यायची पण गरज नाही. तुम्ही सॉफ्ट कॉपी घेऊन मोबाईल मध्ये पण याला रीड करू शकता आणि त्याच्यानुसार नोट्स काढू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हार्ड कॉपी जरी घेतली, म्हणजे अमेझॉन वरून बुक विकत घेतलं तरी पण चालणार आहे, कारण हे बुक तुम्हाला खूप नॉलेज मिळवून देणारं बुक आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे, फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही, गो फॉर बाईंग दॅट पर्टिक्युलर बुक फ्रॉम अमेझॉन. 500 रुपयाचंच बुक आहे. मी MCS ला असताना घेतलं होतं, पण मला अजून त्या बुकची हेल्प होती. ओके, आणि इंटरव्ह्यूच्या आधी सुद्धा मला या बुकने चांगल्या पद्धतीने नॉलेज याच्यामधून भेटलंय. ओके, बुकचं नाव काय आहे? तर ब्लॅक बुक बाय नागेश्वर राव. दिस इज रेफरन्स बुक. 600 पेजचं बुक आहे आणि याच्यामध्ये खूप इझी लँग्वेज मध्ये तुम्ही जर वाचायला चालू केलं तर तुम्हाला तुमचा इंटरेस्ट सुद्धा वाढणार आहे याच्यामध्ये. ही डायग्राम झाली सगळ्यांची? याच्यात डाऊट असेल तर विचारा. जायचंय पुढं? ओके, फक्त डायग्राम झाले असेल तर. त्याच्यानंतर ही जावाची डायग्राम काढा. जावाचं सिंपल आहे बरं का, ते एक्झिक्युशन तुम्हाला लगेच व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण आधीचे प्रोग्राम घेतलेले आहेत की डॉट जावाचा प्रोग्राम कंपायलरने रन करायचा, त्याच्यानंतर डॉट क्लास फाईल तयार होते आणि ती फाईल नंतर आपण JVM ला पास करतो. ओके, तर याच्यामध्ये जो जावाचा प्रोग्राम असतो बाय डिफॉल्ट तो आपण काय करतो? डॉट जावा नावाने सेव्ह करतो, विच इज ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट. नंतर आपण काय करतो की त्याला जावा सी ने पास करतो कंपायलरला, आणि कंपायलर काय आउटपुट देतं आपल्याला? डॉट क्लास नावाची फाईल, विच इज बाईट कोड ऑफ युअर
प्रोग्राम. म्हणजे हॅलो वर्ल्ड जो असतो तर तो हॅलो वर्ल्ड किंवा कुठला पण जावाचा प्रोग्राम तो काय होणार आहे, आतमध्ये बाईट कोड वरती एक्झिक्यूट होणार आहे. कळतंय? म्हणजेच डॉट क्लास नावाची फाईल बनणार. आता डॉट क्लास जी फाईल असते त्याच्या आतमधलं सगळं कंटेंट जे बाईट कोडचं आहे आणि बाईट कोड जो आहे तो नंतर जेव्हीएम वरती रन होतोय. कळालंय? जेव्हीएम कन्वर्ट्स बाईट कोड इनटू मशीन कोड. कारण पूर्ण या प्रोसेसमध्ये कम्प्युटरला काय समजणार आहे, मशीन लँग्वेज कोड म्हणजेच 10 ची लँग्वेज. मशीन लँग्वेज ही कुठली असती, बायनरी लँग्वेज विच इज 10. आणि ते कन्वर्ट करायचं काम जावामध्ये कोण करतंय, जेव्हीएम. जेव्हीएम काय करतोय, बाईट कोड जो डॉट क्लास फाईल मध्ये आहे तो घेतो आणि मशीन लँग्वेजच्या कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि मग आपल्याला आउटपुट देतो. ही पण डायग्राम नीट काढून घ्या. आणि फक्त डायग्राम काढून नका घेऊ, तर व्हिज्युअलायझेशन नीट समजलं पाहिजे की जावा सीचा कंपायलर आधी आपण प्रोग्राम लिहितो, डॉट जावा नावाने सेव्ह करतो. तो प्रोग्राम जावा सी आणि प्रोग्राम नेम म्हणून कंपाईल करतो. कंपाईल केल्यावर आपल्याला बाईट कोड भेटतो. बाईट कोड म्हणजेच डॉट क्लास फाईल आणि ती फाईल नंतर आपण जेव्हीएम ला पास करतो. म्हणजेच त्याच्यासाठी आपल्याला कमांड वापरायला लागती जावा देन दॅट पर्टिक्युलर फाईल नेम. म्हणजेच आपण काय करतोय, जेव्हीएम ला बाईट कोड इनपुट देतो जो आपल्याला मशीन लँग्वेज मध्ये प्रोग्राम कन्वर्ट करून आउटपुट पण देतो. म्हणजे जेव्हीएम ला आपण कुठल्या इन्स्ट्रक्शन पास करतोय, तर बाईट कोड मधल्या इन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे, पण जेव्हीएम इटसेल्फ काय प्लॅटफॉर्म डिपेंडंट. जेव्हीएम ला माहित असतं की तुमचा प्रोसेसर कुठला आहे, तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, हे सगळं जेव्हीएम ला माहित असतं आणि त्याच्यानुसार तो पुढचं काम करतो. कारण ज्यावेळेस आपण जावा इन्स्टॉल करतो त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टॉल होतात. कळाले? ही डायग्राम झाली सगळ्यांची. आणि जे याच्या आधीच्या सगळ्या लेक्चर्सला होते त्यांनाच हे व्हिज्युअलायझेशन नीट होणार. ज्यांनी मध्येच लेक्चर स्किप केलं किंवा असाइनमेंट केल्या नाहीत त्यांना पुढे पुढे डिफिकल्टी लेवल वाढत चालते. त्याच्यामुळे हे मस्ट आहे की तुम्ही मिस करत नाहीयेत सेशन आणि त्याच्यानंतर असाइनमेंट पण करतायत. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे जावा शिकण्यासारखं. हे झालंय सगळ्यांचं. याच्यात डाऊट आहे का कोणाला? की डॉट जावाची फाईल डॉट क्लास होते तयार, ती फाईल आपण जेव्हीएम ला पास करतो आणि जेव्हीएम आपल्याला रन करून आउटपुट देतो. ही डायग्राम झाली सगळ्यांची? ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे की जेव्हीएम च आउटपुट. जेव्हीएम ची डायग्राम जी आपली काल पण राहुल सरांनी एक्सप्लेन केली की जेव्हीएम काय असतं, जेव्हीएम मध्ये कुठले कुठले कंपोनंट्स असतात. तर ही डायग्राम आहे जेव्हीएम ची. त्याच्यामध्ये डॉट क्लास फाईल आणि त्याच्यानंतर ती पास केल्यानंतर हे पूर्ण जे जेव्हीएमचं आर्किटेक्चर आहे तर ही डायग्राम त्याच्यामध्ये आहे. मेथड एरिया ही जावा स्टॅक, पीसी रेजिस्टर्स, नेटिव्ह मेथड स्टॅक. याच्यामध्ये जेव्हीएम मध्ये एक इंटरप्रिटर पण असतो बरं का, ज्याला JIT म्हटलं जातं, जस्ट इन टाइम कंपायलर. ओके. त्याच्यानंतर नेटिव्ह मेथड इंटरफेस, नेटिव्ह मेथड लायब्ररीज आणि त्याच्यानंतर मग तो कोड ऑपरेटिंग सिस्टीमशी कम्युनिकेट करतो. ही डायग्राम पण काढून घ्या. जेव्हीएम आर्किटेक्चर, याला नाव काय द्या, आर्किटेक्चर ऑफ जेव्हीएम. म्हणजेच तुमचा कोड जो आहे तो एकदा जेव्हीएम मध्ये केल्यानंतर जेव्हीएम मध्ये तो बाईट कोडची फाईल जी आहे डॉट क्लास फाईल ही पुढे जेव्हीएम ला पास झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिथं एक्झिक्यूट होतात. मग याच्यामध्ये जो पर्टिक्युलर कंपोनेंट असतो कोड तो मेथड एरियामध्ये जातो. तुमची मेमरी जी अलोकेटेड होते प्रत्येक व्हेरिएबलला ती हीप मध्ये जाते. त्याच्यानंतर प्रत्येक फंक्शन्सच्या ज्या स्टॅक फ्रेम असतात त्या जावा स्टॅक मध्ये मेंटेन केल्या जातात. परत इंटरनल प्रत्येक इन्स्ट्रक्शन साठी रेजिस्टर्स वगैरे मेंटेन झालेले असतात. इनबिल्ट नेटिव्ह लायब्ररीज सुद्धा असतात जावामध्ये, त्या नेटिव्ह मेथड इंटरफेस आणि नेटिव्ह मेथड लायब्ररीज मध्ये जातात. आणि आपला प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर याच्यामध्ये पण फास्टर एक्झिक्युशन साठी जस्ट इन टाइम कंपायलर हा इंटरनल JIT हा सुद्धा इंटरनली यूज केला जातो.
ओके, आणि त्याच्यानंतर तो कोड आहे तो ऑपरेटिंग सिस्टीम कडे जातो आणि मग नंतर मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला आउटपुट देतो. तर ही डायग्रॅम सुद्धा समजणं खूप इम्पॉर्टंट. याच्या आधीचा फ्लो काय होता, तर आधीची डायग्रॅम ज्याच्यामध्ये डॉट जावा फाईल होती, डॉट जावा फाईल जावा कंपायलरला पास केली, त्याने आपल्याला काय आउटपुट दिलं, डॉट क्लास फाईल. डॉट क्लास फाईल ही बाईट कोड मध्ये, बाईट कोड. ओके, आणि ती जी डॉट क्लास फाईल आहे ती आपण कोणाला पास करतोय पुढे, जेव्हीएम ला. जेव्हीएमचं लॉंग फॉर्म काय, जावा व्हर्च्युअल मशीन. आणि जावा व्हर्च्युअल मशीनला एकदा दिला कोड, तर त्याच्या आतमध्ये मग जेव्हीएमचं काम काय की बाईट कोड घेणं आणि मशीन लँग्वेज फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून आउटपुट देणं. मग जो बाईट कोड एकदा जेव्हीएम कडे आला तर तो त्या पर्टिक्युलर बाईट कोडचे मल्टिपल पार्ट्स मध्ये कन्व्हर्जन करतो. आणि ते मल्टिपल पार्ट्स म्हणजे कुठले, क्लास लोडर सबसिस्टीम, मेथड एरिया, हीप, जावा स्टॅक, पीसी रेजिस्टर्स, नेटिव्ह मेथड स्टॅक, इंटरप्रिटर, JIT कंपायलर, नेटिव्ह मेथड इंटरफेस, नेटिव्ह मेथड लायब्ररीज. आणि या प्रत्येकाचं एक एक फंक्शन आहे वेगवेगळं, ते आपण आता बघणार आहोत. आणि नंतर कोड ऑपरेटिंग सिस्टीमला जातो. पण ही डायग्रॅम सगळेजण काढून घ्या. ओके, मी 2-3 मिनिटचा पॉज घेतो, वाटलं तर आपण याला अजून झूम करू डायग्रॅम साठी. नावं दिसत असतील तुम्हाला. क्लास फाईल नेम म्हणजेच डॉट क्लास फाईल नेम जी जेव्हीएम कडे येते. क्लास लोडर सबसिस्टीम, मेथड एरिया हा रन टाइम डेटा एरियाचा सेक्शन. ओके, हे काढून घ्या. एक मिनिट, मी आय थिंक पुढे गेला तो पाठ. मी 2 मिनिटं पॉज घेतो, तोपर्यंत ही डायग्राम काढून घ्या. याला नाव काय द्यायचंय, जेव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन आर्किटेक्चर, कंपोनंट्स इन जेव्हीएम आर्किटेक्चर. ओके, हे झालंय लिहून सगळ्यांचं. ओके, तर त्याच्यानंतर लॉंग फॉर्म वगैरे लिहून घ्या सगळे. जेव्हीएम लॉंग फॉर्म काय, जावा व्हर्च्युअल मशीन विच ऍक्ट्स ॲज रन टाइम इंजिन टू रन जावा ऍप्लिकेशन. व्हॉट इज जेव्हीएम असं जर क्वेश्चन आलं तर त्याचं मिनिंग काय आहे की जेव्हीएम इज अन जावा व्हर्च्युअल मशीन ऍक्ट्स ॲज रन टाइम इंजिन टू रन जावा ऍप्लिकेशन. जेव्हीएम हे कशासाठी यूज केलं जातं, तर जावा ऍप्लिकेशन रन करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पहिला जो कॉम्पोनंट आहे जेव्हीएमचा आपण लिहिला, आता पहिला जो कॉम्पोनंट आहे त्याचं बघतोय आपण. पहिला कॉम्पोनंट कुठला आहे याचा, क्लास फाईल लोड कोण करतोय,
क्लास लोडर सबसिस्टीम. तर क्लास लोडर सबसिस्टीम काय करते? इट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर 3 ऍक्टिव्हिटीज: लोडिंग, लिंकिंग अँड इनिशियलायझेशन. क्लास लोडर सबसिस्टीम ही काय करते? लोडिंग, लिंकिंग अँड इनिशियलायझेशन. म्हणजेच डॉट क्लास फाईल ही लोड करायचं काम, लिंक करायचं काम आणि इनिशियलायझेशन म्हणजेच मेमरी सुद्धा असाइन करायचं काम कोण करते? क्लास लोडर सबसिस्टीम. ओके. हा कॉम्पोनंट काय करतोय की डॉट क्लास फाईल म्हणजेच बाईट कोड घेतो, त्याला लोड करायचं काम, लिंक करायचं काम आणि इनिशियलाइज करायचं काम कोण करणार आहे? क्लास लोडर सबसिस्टीम. व्हेरी फर्स्ट कॉम्पोनंट. ओके. त्याच्यानंतर हा जो आतला पार्ट आहे त्याच्यामध्ये मेथड एरिया, हिप, जावा स्टॅक, पीसी रजिस्टर, नेटिव्ह मेथड स्टॅक. तर याचं पण प्रत्येकाचं वेगवेगळं वर्किंग आहे. तर मेथड एरिया जो आहे तो काय करतोय की ऑल क्लास लेवल इन्फॉर्मेशन लाईक क्लास नेम, त्याच्यानंतर मेथड नेम अँड व्हेरिएबल नेम हे स्टोअर करायचं काम कोणाचं आहे? मेथड एरियाच. म्हणजे त्या क्लास प्रत्येक जावामध्ये काय की प्रत्येक प्रोग्राम जो आहे तो क्लास स्पेसिफिक आहे, बरोबर. आणि त्या क्लासमध्ये ज्या ज्या मेथड्स असतील किंवा क्लास नेम असतील किंवा व्हेरिएबल्स असतील तो सगळा डेटा स्टोअर करायचं काम कोण करते? मेथड एरिया. ओके. मेथड एरियाचं काम काय आहे की तुम्ही आता नोट्स काढताना मराठीत लिहिलं तरी चालेल. मेथड एरिया काय करतंय की स्टोअर क्लास नेम, फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम विच इज अवेलेबल इन दॅट पर्टिक्युलर क्लास. हे स्टोअर करायचं काम कोणाचं आहे? मेथड एरियाचं. ओके. दोघांचं मिनिंग झालंय बरं का आपलं लिहून, क्लास लोडर सबसिस्टीमचं, त्याच्यानंतर मेथड एरियाचं. मेथड एरियाचं काय काम आहे? त्या क्लास मधल्या क्लास नेम स्टोअर करायचं काम, मेथड नेम स्टोअर करायचं काम आणि व्हेरिएबल नेम या सगळ्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम कोण करते? मेथड एरिया. आता हिप, हिप जो एरिया आहे तो काय करतोय की ऍक्च्युअल जे ऑब्जेक्ट स्टोअर होतं ना, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट जे तयार होतं मेन मध्ये, आपण काय करतोय? क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करतो. याच्या आधीचे लेक्चर्स नीट आठवा आणि ते व्हिज्युअलाइज करा की आपण काय करतोय की प्रत्येक क्लासचं आपण काय केलेलं आहे? ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं आहे. तर ऑब्जेक्ट कुठं स्टोअर होणार आहे? ऑलवेज हिप एरियावर. तर ऑब्जेक्टची मेमरी ही जी असते ती कशावर डिपेंड असते? क्लासच्या व्हेरिएबल्सवर. आणि तेवढी मेमरी जी तयार होती ही ऑलवेज कुठं होणार आहे? हिप या सेक्शन मध्ये. कुणाच्या? जेव्हीएमच्या. जेव्हीएम कुठं रन होते? रॅम मध्ये रन होते. प्रत्येक कनेक्टिंग डॉट्स असतो, प्रत्येक टेक्नॉलॉजी ही जी आहे ना एकमेकांशी कनेक्टेड असते, त्याच्यामुळे कुठलाच पार्ट मिस करायचा नाही. रॅम, जेव्हीएम, त्याच्यानंतर जेव्हीएमचे इंटरनल कॉम्पोनंट्स एक आपल्याला लगेच व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की आपण हॅलोवर्डचा प्रोग्राम लिहिला तर त्याच्या आतमधले कुठले कॉम्पोनंट कुठे कुठे गेलेत आणि कसा हा प्रोग्राम आउटपुट देऊन आपल्याला परत रिस्पॉन्स घेऊन येतोय जेव्हीएम वर रन होऊन. ओके. तर रन करताना आपण काय केलंय की डॉट हॅलो डॉट जावा नावाची फाईल होती ती रन केली तर डॉट क्लास फाईल तयार झाली. क्लास फाईल तयार झाली तर क्लास लोडर सबसिस्टीम कडे तो गेला. कधी गेला? तर क्लास फाईल जी तयार झाली ही बाईट कोड फॉर्मॅटमध्ये, आणि बाईट कोड फॉर्मॅट मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. हे कोणाचं काम आहे? जेव्हीएमचं. म्हणून आपण पुढे त्याला जावा म्हणून पास करतो आणि क्लास लोडर सबसिस्टीम थ्रू लोडिंग, इनिशियलायझेशन हे सगळे काम होतात आणि त्याच्यानंतर तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्या क्लासमध्ये ज्या ज्या मेथड्स आहेत किंवा क्लास नेम आहे किंवा त्या क्लासमध्ये काही व्हेरिएबल्स असतील हे सगळे स्टोअर होणार मेथड एरियामध्ये. त्यानंतर त्या क्लासचं जे ऑब्जेक्ट असेल त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची मेमरी जी स्टोअर होईल ती कुठं होईल? हिप एरियामध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे जावा स्टॅक्स. तर जावा स्टॅक्स ची जी हा जो पार्ट आहे जावा स्टॅक्स याच्यामध्ये काय होतंय की प्रत्येक वेळेस जेव्हीएम काय करतो की वन रन टाइम स्टॅक क्रिएट करतो आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक मेथडला जे आपण सी मध्ये बघितलं होतं की प्रत्येक मेथडला काय असते की त्याची स्टॅक फ्रेम असते.
आणि ती स्टॅक फ्रेम जी आहे ही जावा स्टॅक्स याच्यावरती स्टोअर होते. प्रत्येक फंक्शन्सला वेगवेगळी स्टॅक फ्रेम असणार आहे आणि ती स्टॅक फ्रेम कुठं स्टोअर होते? जावा स्टॅक्स मध्ये. एका क्लासमध्ये मल्टिपल मेथड्स असू शकतात, तर त्या मेथड्सची जी स्टॅक फ्रेम आहे ती कुठं स्टोअर होणार आहे? जावा स्टॅक मध्ये. ओके. आणि ज्यावेळेस त्या फंक्शनचं कॉल मारून ज्यावेळेस जेव्हीएम थ्रू तो प्रोग्राम टर्मिनेट होतो तेव्हा या स्टॅक फ्रेम सुद्धा डिलीट होतात या पर्टिक्युलर मेमरी सेक्शनवरून. म्हणजे ज्यावेळेस प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू असतं तर नंबर ऑफ फंक्शन्स जेवढे अवेलेबल असणार आहेत क्लासमध्ये ते सगळे जावा स्टॅक्स मध्ये जातील आणि एक एक फंक्शन कॉल होऊन झाल्यानंतर ज्यावेळेस प्रोग्राम टर्मिनेट व्हायला येणार त्यावेळेस ह्या मेमरी सेक्शनवरून या ज्या स्टॅक्स फ्रेम तयार झालेल्या असतात डिफरंट फंक्शनसाठी तर त्या डिलीट पण होत चालतात. आणि डिलीट करायचं काम कोण करतं? गार्बेज कलेक्टर. हे आपण बघणार आहोत गार्बेज कलेक्टर काय असतं. पण आता व्हिज्युअलाइज एवढंच ठेवा की 4 कॉम्पोनंट आतापर्यंत बघितलेत की क्लास लोडर सबसिस्टमने काय केलं, मेथड एरियाने कुणाचा डेटा त्याच्या आतमध्ये स्टोअर केला, हिपने ऑब्जेक्टचा डेटा स्टोअर केला. जावा स्टॅक मध्ये काय होतंय की एका क्लासमध्ये मल्टिपल फंक्शन्स असू शकतात, तर त्या फंक्शनची स्टॅक फ्रेम जी आहे ही कुठं स्टोअर होणार आहे? जावा स्टॅक्स मध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे पीसी रेजिस्टर्स. तर पीसी रेजिस्टरचं काम काय आहे की करंट एक्झिक्युशनच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात फॉर दॅट पर्टिक्युलर थ्रेड ऑर प्रोग्राम तर त्या इन्स्ट्रक्शन स्टोअर करायचं काम कोण करतंय? प्रोग्राम काउंटर रेजिस्टर्स. पीसी रेजिस्टरचा लॉंग फॉर्म काय? प्रोग्राम काउंटर रेजिस्टर. तर हा याचं यूज किंवा पर्पज काय? टू स्टोअर ऍड्रेस ऑफ करंट इन्स्ट्रक्शन्स ऑफ अ थ्रेड ऑर प्रोग्राम. कळलं? तर करंट इन्स्ट्रक्शन जिथं पॉइंट आउट करते म्हणजे तुमचा प्रोग्राम रन होताना काय होते की डायरेक्ट रन होत नाही, प्रत्येक वेळेस एक एक इन्स्ट्रक्शन तो त्याच्यातली रन करतो. बरोबर. एक जसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार, ऑब्जेक्ट थ्रू त्या फंक्शनला कॉल मारणार, मग तिथला जो पर्टिक्युलर ऍड्रेस असणार आहे तो ऍड्रेस स्टोअर करायचं काम कुठे? प्रोग्राम काउंटर रेजिस्टर मध्ये. त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स चा करंट जो ऍड्रेस आहे, करंट इन्स्ट्रक्शन जी एक्झिक्यूट होते तर तिथला ऍड्रेस स्टोअर करायचं काम कोण करते? प्रोग्राम काउंटर रेजिस्टर. कारण एका क्लासमध्ये तुम्ही फंक्शनला कॉल मल्टिपल वेळा देत असतात, हे इंटरनली कुठेतरी मेंटेन झालं पाहिजे. त्याच्यासाठी जेव्हीएम ने कुठला कॉम्पोनंट यूज केलाय? प्रोग्राम काउंटर रेजिस्टर्स. आणि हे इंटरनल डिटेल्स माहित असणं किती इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस बऱ्याचदा असा क्वेश्चन येतो की व्हॉट इज जेव्हीएम. तर व्हॉट इज जेव्हीएम विचारलं तर एक तास तरी बोलता येईल आपल्याकडं, एवढं कंटेंट आपल्याकडे असलं पाहिजे. ही डायग्राम तिथं लगेच काढून दाखवायची. त्याच्यानंतर सीचं कम्पॅरिझन दाखवायचं, सी मध्ये असा प्रोग्राम कंपाईल होतो, त्याच्यानंतर जावामध्ये असा प्रोग्राम कंपाईल होतो आणि कंपाईल झाल्यानंतर बाईट कोड म्हणजे डॉट क्लास फाईल आपल्याला भेटते. ती डॉट क्लास फाईल इंटरनली नंतर जेव्हीएम कडे जाते. जावा जरी प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असलं तरी जेव्हीएम हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नाही. जेव्हीएम ला माहित असतं कुठली ओएस आणि कुठला प्रोसेसर तुम्ही यूज करता. तर जेव्हीएम इज ऑलवेज प्लॅटफॉर्म डिपेंडंट. जेव्हीएम स्वतः एसी लँग्वेज मध्ये लिहिलं गेलेलं आहे. ओके. जेव्हीएम इटसेल्फ इट्स अँड सॉफ्टवेअर जे रॅम वरती रन होत असतं आणि जो जावा व्हर्च्युअल मशीन याचा सिंटॅक्स तयार करतो. ओके. प्रोग्राम रेजिस्टर क्लिअर आहे सगळ्यांना की एका क्लासमध्ये मल्टिपल फंक्शन्स असतात, मल्टिपल फंक्शनला आपण ऑब्जेक्ट थ्रू कॉल देत असतो आणि ज्यावेळेस ऍड्रेस जो असतो त्या कॉल देणाऱ्या फंक्शनचा तर तो कुठेतरी मेंटेन झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रोग्राम काउंटर रजिस्टर हा कन्सेप्ट जेव्हीएम मध्ये यूज केला, जो काय करतो की ऑलवेज स्टोअर ऍड्रेस ऑफ करंट एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन ऑफ अ थ्रेड. करंट एक्झिक्युशन ऑफ ऍड्रेस ऑफ करंट एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन ऑफ अ थ्रेड. करंट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस तो स्टोअर करतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय? नेटिव्ह मेथड स्टॅक. हे 5 पॉइंट तुम्ही लिहून घेतले असतील असं मी अज्युम करतोय. जरी नसतील घेतले तरी ही बुकची रेफरन्स तुम्हाला भेटेल. तर आजचं सेशन झाल्यानंतर जेव्हीएमच्या सगळ्या नोट्स काढून ठेवायच्यात, कारण जेव्हीएम हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जसं जसं पुढे आपण जाणार आहे तर जेव्हीएम तुम्हाला समजलं पाहिजे, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की मी प्रोग्राम रन केलाय तो आतमध्ये कसा गेलाय आणि
आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक कॉम्पोनंट त्याने कसा कसा रन केला हे व्हिज्युअलायझेशन आपल्याला झाले पाहिजेत. बरोबर, फक्त प्रोग्राम रॅन्डमली करायचा नाही किंवा पाठ करायचा नाही. तर पुढचा कॉम्पोनंट कुठला आहे रन टाइम डेटा एरियाज मधला नेटिव्ह मेथड स्टॅक. तर नेटिव्ह मेथड स्टॅक वरती ही पण लाईन लिहून घ्या. फॉर एव्हरी थ्रेड अ सेपरेट नेटिव्ह स्टॅक इज क्रिएटेड इज स्टोअर नेटिव्ह मेथड इन्फॉर्मेशन. ज्या इंटरनल नेटिव्ह मेथड्स असतात, नेटिव्हचा अर्थ काय होतो की कोर मेथड्स, ज्या नेटिव्ह मेथड्स असतात जावाच्या, तर त्याच्या डिटेल्स स्टोअर करायचं काम कोण करतंय, नेटिव्ह मेथड स्टॅक. आता मग नेटिव्ह मेथड्स कुठले असतात, जे आपण काल बघितले की एक्झाम्पल ऑब्जेक्ट डॉट इक्वल्स, या काय इनबिल्ट मेथड आहेत जावाच्या, या नेटिव्ह मेथड्स आहेत. आणि जे आपले स्वतःचे मेथड्स असतात त्या आपण लिहितो क्लासमध्ये, फन गन किंवा कुठले पण फंक्शन लिहितो, ऍडिशन असे फंक्शन स्वतः क्लासमधले. ते सोडून दुसरा जो मेथड्स आहेत नेटिव्ह मेथड्स जावाच्या, म्हणजेच इनबिल्ट आलेल्या, त्याचा डेटा स्टोअर करायचं काम कुठं होतं, नेटिव्ह मेथड स्टॅक. म्हणजेच मेथडसाठी दोन स्टॅक आहेत, एक जावा स्टॅक आहे, एक नेटिव्ह मेथड स्टॅक. जावा स्टॅक मध्ये प्रत्येक फंक्शन्स जे आपण इनबिल्ट न यूज करता स्वतः जे फंक्शन्स लिहितो त्याचा डेटा जावा स्टॅक्स वर स्टोअर होईल. जे इनबिल्ट फंक्शन आहेत म्हणजेच नेटिव्ह मेथड्स आहेत, त्याचा डेटा कुठे स्टोअर होणार आहे, नेटिव्ह मेथड स्टॅक. कळालंय? त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे, हा पार्ट काय करतोय की तुमचा एकदा तुम्ही क्लास लिहिला किंवा ऑब्जेक्ट लिहिला, त्या क्लासमध्ये तुम्ही फंक्शन्स लिहिताय, डेटा लिहिताय, त्याच्यावरती हा पर्टिक्युलर प्रोग्राम किंवा हा पर्टिक्युलर पार्ट काम करतो. रन टाइम डेटा एरिया, ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळे कंपोनंट आहेत. कुठले कंपोनंट आहेत तर मेथड एरिया, हीप, जावा स्टॅक, प्रोग्राम रेजिस्टर्स आणि नेटिव्ह मेथड स्टॅक. तर याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केला जातो. हा प्रोग्राम ऑलरेडी बाईट कोड फॉर्मॅटमध्ये, कारण डॉट क्लास फाईल ही कुठल्या फॉर्मॅट मधली आहे, बाईट कोड फॉर्मॅट मध्ये. आणि बाईट कोड हा फॉर्मॅट नंतर जीव्हीएमच्या आतमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये परत डिवाइड होतो. तुमचा क्लास, एका क्लासचा डेटा एका ठिकाणी जातो, व्हेरिएबलचा डेटा एका ठिकाणी जातो, ऑब्जेक्ट असेल तर हिपवर स्टोअर होतं, मेथड असतील, मल्टिपल मेथड्स असतील तर त्याचा डेटा जावा स्टॅकवर स्टोअर होतो. त्याचा ऍड्रेस, प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी प्रोग्राम काउंटर रेजिस्टर्स असतो. त्याच्यानंतर नेटिव्ह मेथड्स असतील तर नेटिव्ह मेथड स्टॅक असतो. ओके, या 5 कंपोनंट मध्ये तुमचा प्रोग्राम डिवाइड होणार. ओके, त्याच्यानंतर ऍक्च्युअल जो तुमचा प्रोग्राम ह्याच्यामध्ये डिवाइड झालाय, तर याचं नंतर एक्झिक्युशन इंजिन काम करतं. म्हणजे एक्झिक्युशन इंजिनचं काम काय की तुमचा जो हा पार्ट डिवाइड होऊन तयार झालेला आहे, बाईट कोड फॉर्मॅट मधून आला आणि त्याच्यानंतर तो जो डिवाइड झालाय त्याला एक्झिक्यूट करायचं काम कुणाचं, एक्झिक्युशन इंजिनचं. तर एक्झिक्युशन इंजिन काय करतं याच्यामध्ये, मग प्रत्येक याच्यामध्ये जावा ही अशी लँग्वेज याच्यामध्ये कंपायलर पण यूज होतो आणि इंटरप्रिटर पण यूज होतो. ओके, तर याच्यामध्ये मग इंटरप्रिटर इथं यूज झालेलं आहे. कंपायलर याच्या आधी डॉट क्लास फाईल तयार व्हायच्या आधीच कंपायलर यूज झालाय. जावामध्ये कंपायलर पण होतं आणि इंटरप्रिट. आतापर्यंत आपण कंपायलर बघत होतो. तर एक्झिक्युशन इंजिन हा जो पार्ट जेव्हीएम मध्ये, तर जेव्हीएम मध्ये एक्झिक्युशन इंजिनला जायच्या आधी हा पार्ट तुमचा इथं वेगवेगळ्या सब फॉर्मॅट मध्ये डिवाइड झाला. बरोबर, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो एक्झिक्युशन इंजिनला येतो, तर इथं एक्झिक्युशन इंजिन काय करतं की इटरेट्स युअर कोड, बाईट कोड लाईन बाय लाईन. म्हणजेच लाईन बाय लाईन हा कोड तुमचं काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. त्याच्यानंतर डेटा आणि इन्फॉर्मेशन्स जी आहे ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथं स्टोअर केलेली असती, तर त्याच्यानुसार तो एक्झिक्यूट करतो इन्स्ट्रक्शन्स. ओके, एक्झिक्युशन इंजिनचं काय काम आहे, तर लाईन बाय लाईन हा बाईट कोड जो तुमच्याकडे आलेला आहे, तर तो काय करतो, कन्वर्ट करतो आणि याच्यानुसार इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो. आणि याच्यामध्ये मग इंटरप्रिटर हा एक कन्सेप्ट यूज केलेला असतो. ते एक्झिक्युशन इंजिन काय करतंय की इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करायचं काम करतो, पण कशानुसार, बाईट कोड जो कन्वर्ट झालाय वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स आणि फंक्शन्स, याच्यामध्ये जो रन टाइम डेटा एरियाज मध्ये आपल्याला 5 फॉर्मॅटमध्ये त्यांनी कन्वर्ट करून दिलाय, तो डेटा एकदा एक्झिक्युशन इंजिनला आला तर तो काय करतो, त्याला एक्झिक्यूट करायचं काम करतो. आणि याच्यामध्ये मग तो
लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करायचं काम करतो, लाईन बाय लाईन. ओके. आणि हा जो डेटा आहे हा बाईट कोड फॉर्मॅटमध्ये अजून सुद्धा. याच्यामध्ये मग 2 पार्ट सब पार्ट आहेत एक्झिक्युशन इंजिन मध्ये. एक्झिक्युशन इंजिनचं काम समजलंय सगळ्यांना? आतापर्यंत जे झाले त्याच्यात डाऊट आहे का कोणाला? एक्झिक्युशन इंजिनचं काम समजलंय ना सगळ्यांना? ओके, चॅट मध्ये कन्फर्म करा किंवा ओके. तर डाऊट असतील तर मेथड सर रिपीट करा ना. ओके. इथपर्यंतच मी परत एकदा पार्ट रिपीट करतो सगळाच. हे बघा की व्हिज्युअलाइज करा डॉट हॅलो डॉट जावाचा प्रोग्राम आहे जो तुम्ही काय करताय, कंपाईल करताय आणि आउटपुट घेताय. तर याच्यामध्ये प्रोग्राम चालू करताना लिहिलं इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, एक क्लास तयार केला. क्लास तयार केल्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन त्याच्यामध्ये लिहिलं स्ट्रिंग ARGS. त्याच्यानंतर खाली आले सिस्टीम डॉट आउट प्रिंट एलियन. त्याच्यानंतर हॅलो वर्ल्ड किंवा दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम इन जावा लँग्वेज अशी लाईन टाकली. त्याच्यानंतर रिटर्न 0 म्हटलं आणि प्रोग्राम क्लोज केला. हा प्रोग्राम तुम्ही काय केला, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये लिहिला. ते मशीन पर्यंत जाण्यासाठी JVM लागतं हे थेरॉटिकल आतापर्यंत आपल्याला माहित होतं. पण याच्यासाठी आपण एक जावा सी नावाचा कंपायलर पण यूज केला होता रन करताना. मग जावा सी आणि फाईल नेम डॉट जावा असं आपण कंपायलरनी रन करतो. कंपायलरनी रन केलं की डॉट क्लास फाईल तयार होते. ही क्लास फाईल आपण सेशन मध्ये पण ओपन करून पण बघितलेली की कंपायलर ज्यावेळेस रन करतो तर तो डॉट क्लास फाईल बनवतो. आता डॉट क्लास फाईल ही जी बनली ही अजून पण एक्झिक्युटेबल आहे का? नाही. डॉट क्लास फाईल ही जी आहे ही बाईट कोड फॉर्मॅटमध्ये तयार झाली. कंपायलरने त्याचं काम केलं आणि बाईट कोड फॉर्मॅटमध्ये आपल्याला फाईल तयार करून दिली. पण अजून पण आपल्याला आउटपुट भेटलेलं नाही. आपल्याला आउटपुट भेटण्यासाठी आपला प्रोग्राम अजून पुढे गेला पाहिजे आणि मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला आउटपुट आलं पाहिजे. मग याच्यासाठी जावामध्ये JVM जावा व्हर्च्युअल मशीन हा कन्सेप्ट यूज केलाय. आणि JVM ला आपण काय करतो, मग बाईट कोड पास करतो. म्हणजेच मग तो कसा पास करतो, जावा त्याच्यानंतर फाईल नेम असं आपण जर म्हणतो त्यावेळेस आपण प्रोग्राम रन करायला जी कमांड वापरतो त्याच्यानंतर सगळ्यात पहिला कॉम्पोनंट पिक्चर मध्ये येतो तो कुठलाही JVM. म्हणजे आउटपुट आपल्याला लगेच दिसतं विदिन सेकंड. तो हॅलो वर्ल्ड मध्ये जे आपण लिहिलेलं होतं ते. पण बॅकग्राऊंडला मेमरीमध्ये तो प्रोग्राम कुणाला इन्व्होक करतो, JVM ला. आणि JVMचं मग हे सगळं काम आहे की JVMचं काम काय, क्लास फाईल घेणं म्हणजे बाईट कोड फॉर्मॅट मधला कोड घेणं आणि तो नंतर ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दिल्यात तशानुसार आउटपुट मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून आउटपुट आणून देणं. बरोबर. तर हे कुणाचं काम आहे, JVMचं. आता याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल लाईन्स लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, फंक्शन आहे, मेथड आहे, सगळं आहे. बरोबर. क्लास फाईल मध्ये हा पार्ट पुढे आला. मेथड एरियामध्ये जसं मी सांगितलं की क्लास नेम, फंक्शन नेम, व्हेरिएबल नेम या सगळ्या डेटा मेथड एरियामध्ये स्टोअर होतो. ऑब्जेक्ट जर क्रिएट केलेला असेल तर ऑब्जेक्टचा डाटा हीप मेमरीवरती स्टोअर होतो. मेथड स्टॅक्स याच्यामध्ये मल्टिपल थ्रेड्स तो तयार करतो. कशानुसार की तुमच्या प्रोग्राम मध्ये किती मेथड्स आहेत. नॉर्मल मेथड्स पण असते, मेन मेथड किंवा आपण स्वतः पण 1-2 एक्झाम्पल आपण लिहिले होते की ज्याच्यामध्ये फन नावाचं फंक्शन आपण लिहिलं किंवा ऍडिशन नावाचं फंक्शन आपण लिहिलं. तर त्याचा पूर्ण डेटा जो आहे तो इथं स्टोअर होतो. आणि हे एक्झिक्यूट होत असताना ऑब्जेक्ट डॉट मेथड नेम आपण क्लासमध्ये यूज करतो. तर एका ऑब्जेक्ट थ्रू मल्टिपल मेथडला आपण कॉल लिहू शकतो त्या क्लासमधल्या. तर याच्यामध्ये त्या प्रत्येक लोकेशनचा ऍड्रेस मेंटेन करण्यासाठी प्रोग्राम काउंटर रजिस्टर हा कन्सेप्ट यूज केलेला. ओके. तर हा पार्ट काय यूज केलाय, तर प्रोग्रामला माहित असायला पाहिजे की आता कुठली इन्स्ट्रक्शन त्याच्यामधली रनिंग आहे, म्हणजेच त्या ऑब्जेक्टनी कुठल्या मेथडला कॉल दिलेला. तर याच्यासाठी करंट ऍड्रेस ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन्स विच इज इन्वोक बाय दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट फॉर मेथड इज स्टोअर इन प्रोग्राम रजिस्टर. तो पर्टिक्युलर ऍड्रेस, करंट ऍड्रेस स्टोअर करायचं काम कुठं होतंय, प्रोग्राम काउंटर रजिस्टर मध्ये. आता नेटिव्ह मेथड स्टॅक. तर नेटिव्ह मेथड स्टॅक हे काय की ज्यामध्ये मी सांगितलं की मल्टिपल मेथड्स ह्या नेटिव्ह सुद्धा आहेत. इनबिल्ट मेथड, नेटिव्ह मेथड जी आपण ऑब्जेक्ट डॉट इक्वल म्हटलं होतं. बरोबर. आपण ती स्वतः लिहिलेली नाहीये, ती इनबिल्ट मेथड. म्हणजेच इनबिल्ट म्हणजे म्हणण्यापेक्षा त्याला नेटिव्ह म्हणा, कोर मेथड. तर त्याचा डेटा जो आहे कोर मेथडचा किंवा नेटिव्ह मेथडचा
तो स्टोअर होण्याचं काम कुठं होतंय, नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये. तर नॉर्मल मेथड ज्या आहेत त्या जावा स्टॅक्स मध्ये जातील, ज्या तुम्ही लिहिताय क्लासमध्ये. आपण स्वतः ज्या राईट करणार आहे त्याचा डेटा कुठं जाईल, जावा स्टॅक्स मध्ये. पण इनबिल्ड ज्या मेथड आहेत त्याचा डेटा कुठं जाईल, नेटिव्ह मेथड स्टॅक. कळले डिफरन्स जावा स्टॅक आणि नेटिव्ह मेथड स्टॅक? ज्याचा कोड आपण लिहित नाही, इनबिल्ट आहेत जावा मध्ये, ज्या इम्पोर्ट पॅकेज थ्रू येतात, तर त्याचा कोड कुठे जाणार आहे, नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये. हे क्लिअर झालंय? ओके. येस सर. ओके. त्याच्यानंतर हा पार्ट आता इथे डिवाइड झाला, अजून रन झालाय का नाही, तर रन होण्यासाठी आपल्याला एक्झिक्युशन इंजिनचं काम, जेव्हीएम मध्ये एक्झिक्युशन इंजिनचं काम पुढचा पार्ट चालू होतो, की हा जो पार्ट डिवाइड झालाय ज्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन आलाय, ज्याच्यामध्ये जशा व्हेरिएबल्स आला किंवा डेटा आला किंवा फंक्शन आला, ते एक्झिक्यूट करायचं काम कोण करणार आहे, एक्झिक्युशन इंजिन. आणि एक्झिक्युशन इंजिन मध्येच बाईट कोड नंतर मशीन लेव्हल लँग्वेज मध्ये जातो. याच्यामध्ये दोन पार्ट यूज होतात, एक इंटरप्रिटर आणि एक JIT कंपायलर. तर इंटरप्रिटर याच्यामध्ये मग काय की तो काय करतो की 1 by 1 बाईट कोड घेतो आणि एक्झिक्यूट करायचं काम करतो. तर इंटरप्रिटर आणि कंपायलर याच्यामध्ये डिफरन्स माहित असेल तुम्हाला. कंपायलर काय करतो की एकदम प्रोग्राम कंपाईल करतो आणि आउटपुट आणून देतो. तर इंटरप्रिटर हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करत असतो. तर याच्यामध्ये जेव्हीएमच्या आतमध्ये हा इंटरप्रिटर आहे, कुठं, एक्झिक्युशन इंजिन मध्ये. कळालंय? ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे हा आहे JIT, म्हणजेच जस्ट इन टाइम कंपायलर. तर JIT हा जो आहे हा इफिशियन्सी वाढवण्यासाठी काम करतो. म्हणजेच इंटरप्रिटरने एक्झिक्युशन स्लो होतं, कारण हा 1 by 1 एक्झिक्यूट करतो त्या बाईट कोडला. तर त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी एक याच्यामध्ये सपोर्ट ऍड केलाय की जस्ट इन टाइम कंपायलर याची इफिशियन्सी, म्हणजे जो स्पीड कमी झालाय इंटरप्रिटरने, तो वाढवण्यासाठी जस्ट इन टाइम कंपायलर यूज होतो. याच्यामध्ये जर रिपीटेड मेथड्स वगैरे आपण यूज केलेला असतील तर तो मग रिपीटेड मेथड म्हणजे सेम मेथड परत परत यूज केली, परत परत त्याच मेथडला कॉल दिलाय, तर त्या केसमध्ये जस्ट इन टाइम कंपायलर काम करतो. जर नॉर्मल मेथड्स असतील, रिपिटेटिव्ह मेथड्स आपण लिहिलेल्या नसतील कोडमध्ये, तर त्या केसमध्ये इंटरप्रिटर लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बघा त्यांनी इंटेलिजन्स कसा आणलाय की रिपीटेड मेथड्स असतील तुमच्या कोडमध्ये, तर त्याच्यामध्ये तो पार्ट परत परत एक्झिक्यूट न करता जस्ट इन टाइम कंपायलर थ्रू त्याची इफिशियन्सी वाढवली. म्हणजे रिपीटेड जर मेथड्स असतील कोडमध्ये तर त्याच्यासाठी हा पार्ट यूज होतो. ओके. याच्यानंतर इथं याच्या आतमध्येच एक गार्बेज कलेक्टरचा पण एक छोटासा टॉपिक आहे. म्हणजे एक्झिक्युशन इंजिन मध्ये जो काय करतो की इट डिस्ट्रॉयज अनरेफरन्स ऑब्जेक्ट. म्हणजेच गार्बेज कलेक्टर हा जो आहे की झाडू मारायचं काम, म्हणजेच मेमरी ह्या ज्या तयार झालेल्या आहेत जेव्हीएम मध्ये, हा पर्टिक्युलर डेटा आहे तो डिलीट मारायचं काम कोण करणार आहे, गार्बेज कलेक्टर. कारण एकदा प्रोग्राम आपण रन केला तर तेवढी मेमरी ऑक्युपाय करून तो कंटिन्युअस ठेवत नाही. ऑटोमॅटिकली आफ्टर सम टाइम इट विल डिलीट दॅट पर्टिक्युलर लोकेशन, आणि ते काम कोणाचं आहे, गार्बेज कलेक्टर. ओके. तर तो सुद्धा या एक्झिक्युशन इंजिन मध्येच थर्ड आयटम आहे. आता याच्यामध्ये इंटरप्रिटर जस्ट इन टाइम कंपायलर, जस्ट इन टाइम कंपायलरचं पण एक एक्झिक्युशन सांगता आलं पाहिजे की जस्ट इन टाइम कंपायलर काय. तर त्याचा आन्सर काय आहे की इंटरप्रिटर मध्ये लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं बाईट कोडचं कन्व्हर्जन करण्यासाठी, आणि त्याचा स्पीड वाढवण्यासाठी जस्ट इन टाइम कंपायलर दिला, इफिशियन्सी वाढवण्यासाठी. तर जस्ट इन टाइम कंपायलर इफिशियन्सी कशी वाढवतो, तर रिपिटेटिव्ह कोड जर तुम्ही लिहिलेला असेल एखाद्या मेथडसाठी तर तो एकदाच कंपाईल होतो, तो परत परत कंपाईल करत नाही. इंटरप्रिटर मध्ये काय होतंय की परत परत लाईन बाय लाईन एक्झिक्युशन्स होत. तर जस्ट इन टाइम कंपायलर थ्रू ज्या रिपिटेटिव्ह मेथड्स आहेत त्याचं एक्झिक्युशन्स वाढवायचं काम आणि इफिशियन्सी वाढवायचं काम कोण करते, जस्ट इन टाइम कंपायलर. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे जावा नेटिव्ह इंटरफेस. जावा
नेटिव्ह इंटरफेस. तर याच्यामध्ये काय आहे की इट इज अन इंटरफेस दॅट इंटरॅक्ट्स विथ नेटिव्ह मेथड लायब्ररीज. ज्या नेटिव्ह मेथड्स आहेत, कोर लायब्ररीज आहेत, त्याचा इंटरफेस प्रोव्हाइड करायचं काम कोण करतंय? नेटिव्ह मेथड इंटरफेस. ओके. आणि ह्या ज्या नेटिव्ह मेथड इंटरफेस आहेत त्याच्यामध्ये काही मेथड ज्या असतात ज्या C++च्या लायब्ररीज सोबत सुद्धा कम्युनिकेशन करतात. म्हणजे नेटिव्ह मेथड आपण जसं एक्झिक्युशन पाहिलं होतं की जावा हा हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जो इंटरनली मिडल लेवल लँग्वेज साठी कन्वर्ट होतो. मिडल लेवल लँग्वेज वरून परत तो मशीन लेवल लँग्वेज वरती कन्वर्ट होतो, लो लेवल लँग्वेज वरती, आणि नंतर मग ऑपरेटिंग सिस्टीम कडे जातो. तर याच्यामध्ये पण तेच होतं की जावाचा प्रोग्राम रन होण्यासाठी काही नेटिव्ह मेथड इंटरफेसच्या लायब्ररीज किंवा इंटरनल लायब्ररीज यूज होतात, ज्या C किंवा C++च्या लायब्ररी सोबत सुद्धा कम्युनिकेट करतात. टू कम्युनिकेट विथ हार्डवेअर. ज्या म्हणजे हार्डवेअरचे जे सिस्टीम प्रोग्राम्स वगैरे असतात ऑपरेटिंग सिस्टीमचे, तर त्याला आपण डिव्हाइस ड्रायव्हर सुद्धा म्हणतो, आणि त्याच्यासोबत कम्युनिकेट करायचं काम जे आहे JVM मधून, त्याच्यासाठी हा नेटिव्ह मेथड इंटरफेस हा कॉम्पोनंट यूज केला जातो. एक शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी एवढंच ठेवा की फ्यू लायब्ररीज यूज होतात JVMचं मशीन सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी, ज्या C किंवा C++ मध्ये असतात, आणि त्याचा इंटरफेस प्रोव्हाइड करायचं काम नेटिव्ह मेथड म्हणजे एक्झिस्टिंग मेथड प्रोव्हाइड करायचं काम कोण करते? नेटिव्ह मेथड इंटरफेस. ओके. आणि सेम तेच नेटिव्ह मेथड लायब्ररीजचं पण मिनिंग तेच आहे. काही लायब्ररीज ज्या आहेत त्या C++च्या असतात हार्डवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी, आणि त्या लायब्ररी प्रोव्हाइड करायचं काम कोण करते? नेटिव्ह मेथड लायब्ररीज. म्हणजेच एक्झिक्युशन इंजिन मध्ये हा प्रोग्राम जो आहे बाईट कोड फॉर्मॅट मध्ये, तो मशीन लेवल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करताना काही नेटिव्ह C++च्या मेथडचा यूज घ्यायला लागतो, आणि त्या केसमध्ये JVM ह्या दोन लायब्ररीजचा यूज त्याच्यामध्ये घेतो, नेटिव्ह मेथड इंटरफेस आणि नेटिव्ह मेथड लायब्ररीज, विच इज मोस्टली रिटन इन C अँड C++. थोडंसं इथं C आणि C++ सुद्धा यूज झालेलं आहे या दोन कॉम्पोनंट मध्ये. कळालं? तर आय होप तुम्हाला आता एंटायर JVM क्लिअर झाला असेल. म्हणजे 2-3 सेशन्स मध्ये आपण JVMच याच्यामध्ये घेतोय. तर JVMचं स्ट्रक्चर, याच्यामध्ये प्रत्येक कॉम्पोनंटची फंक्शनॅलिटी कशी वर्क होते, आणि JVM मध्ये इंटरप्रिटर आणि जस्ट इन टाइम कंपायलर, म्हणजे याच्यामध्ये कोर कन्सेप्ट मध्ये आणखी डिटेल मध्ये गेले तुम्ही तर कंपायलर 2 वेळा यूज होतोय. एक क्लास फाईल तयार करण्यासाठी सुरुवातीला जावा C हा कंपायलर, आणि जस्ट इन टाइम कंपायलर विच इज इनबिल्ट इन JVM. कळालं? हे क्लिअर आहे सगळ्यांना? प्रत्येक कॉम्पोनंट आजचं सेशन जे आहे ना, हे मेमरी अंडरस्टँड, मेमरी मॅनेजमेंट समजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत मला JVM पूर्ण कळत नाही तोपर्यंत हे परत परत ऐका, परत परत वाचा. त्याच्यानंतर ही PDF याच्यामध्ये आता आपण खूप सुरुवातीला आहेत, म्हणजे आतापर्यंत आपण एक फक्त इंटरनल डिटेल्सच बघितल्यात की गार्बेज कलेक्टर काय, 10 नंबरच पेज आहे, म्हणजे 10च पानं याचे तुम्हाला वाचायचे ही अंडरस्टँड करण्यासाठी, आणि नोट्स चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचे. जे मी तुम्हाला सांगितलं की मेथड एरिया काय, हिप काय, जावा स्टॅक काय, PC काय, नेटिव्ह मेथड स्टॅक काय, हे सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला खाली सापडतील इंग्लिशमध्ये. कळाले? थोडस लक्ष देऊन जर वाचलं तर याच्यात इंटरेस्ट सुद्धा तुमचा वाढेल इथं, आणि क्वेश्चन सुद्धा असतात चांगल्या पद्धतीने की व्हॉट इज JIT कंपायलर. तर याच्यामध्ये हा जो आहे JIT कंपायलर प्रोग्रामचं एक्झिक्युशन किंवा स्पीड वाढण्यासाठी यूज होतो. आणि जसं आपण बघितलं की ज्या रिपिटेटिव्ह मेथड्स असतात त्या वन टाइमच इंटरनली JIT थ्रू हे होतात, एक्झिक्यूट होतात. जर रिपिटेटिव्ह मेथड्स नसतील तर तो कोड इंटरप्रिटर मध्येच लाईन बाय लाईन इंटरनली एक्झिक्यूट होतो. म्हणजे आपल्याला प्रोग्रामचं आउटपुट खूप फास्ट जरी येत असेल
तरी पण ह्या विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आतमध्ये होत असतात गोष्टी खूप सगळ्या जेव्हीएम मध्ये. म्हणजे आपण म्हणजे एकदम एक सेकंदात आपल्याला आउटपुट येतं. बरोबर, जेव्हीएमचा किंवा जावाचा प्रोग्राम आपण रन केला तर काय होतं की आपल्याला त्या प्रोग्रामचं आउटपुट लगेच येतं. हे आपण काल पाहिलंय सुद्धा. ओके. तर फॉर एक्झाम्पल बघा इथं आता मी काय करतोय, जावा ऑब्जेक्ट क्लास जावा सी ऑब्जेक्ट डॉट जावा हा आपण जावाचा प्रोग्राम रन केला. तरी इथं काय झालं रे, आता इथं बॅकग्राऊंडला काय झालंय की फक्त त्यांनी बाईट कोड फॉर्मॅटमध्ये ती फाईल बनवली. म्हणजे इथं आलोय, डॉट क्लास फाईल तयार झाली. ती डॉट क्लास फाईल तुम्ही इथं बघू शकता, ls-lrt ऑब्जेक्ट क्लास डॉट क्लास ही जी फाईल आहे याची जर डेट बघितली तुम्ही तर बघा 8:02 ऑब्जेक्ट क्लास डॉट क्लास ही फाईल बनलेली 23 जानेवारीला. म्हणजे ज्यावेळेस मी जावा सी कमांड चालवतो ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट डॉट जावा या कोडवर, तर डॉट क्लास फाईल तयार झाली. ओके, डॉट क्लास फाईल तयार झाली जी बाईट कोडमध्ये. ओके, तर बाईट कोड हा फॉर्मॅट जावाने आणलाय कारण त्यांना मशीन इंडिपेंडंट हे फीचर दाखवायचं होतं. म्हणजे हा एकदा बाईट कोडमध्ये फाईल तुम्हाला भेटली बाईट कोडची, ही फाईल तुम्ही डॉट क्लास फाईल उद्या जाऊन विंडोजच्या पण जेव्हीएम वरती रन केली तरी ती होणार आहे, किंवा कुठल्या पण मॅक ओएसच्या पण जेव्हीएम वरती रन केली तरी ती होणार आहे. आणि तेच मिनिंग काय, जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. म्हणजे कुठली ओएस आहे कुठलं प्रोसेसर आहे याचं घेणं देणं नसतं. का नसतं, तर तो बाईट कोड तसा बनलेला आहे. आणि एकदा जेव्हीएम वेगवेगळं असू शकतं प्रत्येक ओएस वरती, कारण जेव्हीएम जे हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. जेव्हीएम ला माहित असतं तुमची ऑपरेटिंग सिस्टम कुठली आहे, तुमचा प्री प्रोसेसर कुठला आहे, तुमचं ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन कुठलं, या सगळ्या डिटेल जेव्हीएम ला माहित असतं. कारण जेव्हीएम हे सी मध्ये लिहिलेलं आहे. डिव्हाइस ड्रायव्हर C++ या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. बरोबर. आणि एकदा ही क्लास फाईल तयार झाली, बाईट कोड तयार झाला, मग तो जेव्हीएम ला पास करा. मग तो जेव्हीएम ला पास करताना कुठल्या पण ओएस वर करा तरी पण तो आउटपुट आणून देणार. मग इथं फॉर एक्झाम्पल पास करताना आपण काय करतोय, जावा ऑब्जेक्ट क्लास असं रन केलं की आपल्याला आउटपुट भेटतं. हे खूप फास्ट आलं विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. पण याच्या आतमध्ये मग ते सगळं झालंय जे आपण इथं बघितलंय आज. इथं क्लास फाईल आली, ही क्लास लोडर सबसिस्टीमला गेली, याने त्याचे 3 जे एक्झिक्युशनचे पार्ट होते ते त्याने घेतले, लोडिंग, इनिशियलायझेशन्स वगैरे. नंतर मेथड एरिया ही जावा स्टॅक याच्यामध्ये सगळं स्टोअर झालं. तर एक्झिक्युशन इंजिनने त्याचं काम केलं. जो कोड इथं त्याला भेटला बाईट कोडमध्ये व लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करायचं काम इंटरप्रिटरने केलं. आणि जस्ट इन टाइम कंपायलर जे त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह जर कोड असेल तर तो त्या प्रोग्रामची इफिशियन्सी वाढवण्यासाठी यूज होतो. जर रिपिटेटिव्ह नसेल तर फक्त इंटरप्रिटर यूज होईल. आणि ज्या नेटिव्ह लायब्ररीज किंवा इंटरफेस आहे हे जे प्रोव्हाइड करायचं काम या 2 कॉम्पोनंट मधून येतं, नेटिव्ह मेथड इंटरफेस आणि नेटिव्ह मेथड लायब्ररी. याच्यामध्ये C आणि C++च्या लायब्ररीज यूज केलेल्या असतात ज्या हार्डवेअर वरती कम्युनिकेट करतात. ओके, म्हणजेच ड्रायव्हर्सचे प्रोग्राम्स याच्यामध्ये असतात. तर ते पण जेव्हीएम मध्ये इन्स्टॉलेशन असतं. एक्झिक्युशन इंजिन त्याचं काम करतं आणि नंतर मग आपल्याला मशीन लँग्वेज मध्ये प्रोग्राम कन्वर्ट होऊन आउटपुट भेटतं. क्लिअर आहे सगळ्यांना जेव्हीएम? तर हे बुक जे आहे सगळ्यांना भेटेल. मला फक्त मेसेज करून तुमचे ईमेल ऍड्रेस द्या जे फायनल तुम्हाला म्हणजे त्याचा ऍक्सेस पाहिजे असेल तर. ओके, हे मी ड्राईव्ह वरती टाकलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये जावामध्ये मी ब्लॅक बुक बाय नागेश्वर राव ही PDF ऑलरेडी टाकलेली आहे. डाऊट आहे का कोणाला? डाऊट असतील तर विचारा, नाही तर आज आपण थांबू. तर आजचं सेशन जे खूप इम्पॉर्टंट आहे. परत